आता होली शिवतायत इकडे बघू शकता. बघा इकडे सर्व कवाल वगैरे आहे. बघा आतमध्ये सर्व लाकडं बिकडं लावून झाली. बघा आणि आता होली शिवतायत. बघा दरवर्षीप्रमाणे आपली होळी मोठीच असते, लाचचा होम. तर बघा इकडे असा होम शिवतायत. गावातले सर्व मंडळी आहेत. आणि तिकडे अर्धी सर्व मंडळी बसले आहेत. आणि तिकडे सर्व बघा अशा प्रकारे आता होली शिवायचं काम चालू आहे. आता कवाल लावतात बघा. लय मोठी असतं आपली होली. तर बघा आता इथे गवत लावायचं काम चालू आहे. बघा आता गवत लावत आहेत. बघू शकता. आणि आपला सूर्यदेव बघू शकता. मावळतोय सूर्यदेव. इकडे आपली सर्व मंडळी बसले गावातली. आणि इकडे अर्धे आपली होळी शिवतायत. आता गवत लावलंय. आणि नजारा बघा कसला भारी वाटतोय इथून. आणि तिकडे सर्व मुली आहेत. बघा दीपुदा पण आलाय गवत लावायला. सर्व मंडळी मिळून मिसळून काम करतात होडी बांधण्याचा. हे बघा मंडळी इकडे आपली होली मस्तपैकी सजली आहे. बघू शकतोय. बघा बघा मस्तपैकी होली रेडी झाली आहे. बघा किती मोठी असते आपल्या गावची होली. तरी यावेळी थोडी छोटीच आहे. बघू शकता. बघा तर रात्री 10-10:30 वाजता आपली होळी जाळणार. इकडे आपल्या इकडे आदगावमध्ये परंपरा आहे कोडबा मागायची. म्हणजे प्रत्येक घरामध्ये जाऊन कोणी पुरणपोळी चपाती वगैरे वगैरे काय काय जे बनवतात ना होळीला ते. तर बघा इकडे आपला कोडबा आहे. हे बघा कोण बिस्किट पुरणपोळी काय काही दिलं आहे. बघा आणि इकडे वाजत गाजत कोडबा मागायला जातोय. बघा मंडळी बघा किती आहे. बघा आपल्या आदगावमध्ये परंपरा आहे. गावातली सर्व पोरं आहेत कोडबा मागायला आले. बघू शकता.
प्रकारे आपण आमच्या गावामध्ये कोडगाव मागितला जातो. पब्लिक बघा किती आहे कोडगाव मागायला. बघा सर्व मुंबई पुण्यावरून आलेली पब्लिक. होलीवर आलोय कोडगा घेऊन आता होलीवर सभागृहात ठेवणार. नंतर होली लागली की त्याच्यात टाकणार आणि बाकीचं खाणार. आणि पब्लिक बघा किती आहे. नाचत गाजत यावर्षी नाचत गाजत कोडगा मागायला गेलेलो. होलीच्या गोल फिरून नाचतायत.